नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आत्ता समोर जी डायरी दिसते आहे ती जस्ट मला सापडली. इंटरेस्टिंग सरप्राईज आहे. 2013ची ही डायरी आहे. ज्यावेळेस मी दुसरं वर्ष होतं माझं इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया जो गोव्यामध्ये होतो तो अटेंड करायचा. एका वृत्तपत्रासाठी मी तो कव्हरसुद्धा केला होता. तर त्याच्यातले काही प्रेस नोट्स मी लिहून ठेवलेले होते प्रेस कॉन्फरन्स अटेंड करताना. त्याच्यातल्या मंजू बोरा नावाच्या एक दिग्दर्शिका होत्या ईशान्य भागातल्या. त्यांची जी काही खदखद आहे, शासन दरबारी जे काही त्यांचं मागणं आहे, त्यांच्या सिनेमाकडे त्यांचा बघायचा जो दृष्टिकोन आहे, ह्या सगळ्या गोष्टींचे डिटेल्स ह्याच्यामध्ये मला दिसलेत. ह्या नोट्स आहेत. ह्याला नंतर मी न्यूजमध्ये कन्वर्ट करायचो व्यवस्थित बसून. त्यानंतर नागराज मंजुळेचा एक इंटरव्ह्यू मी त्यावेळेस घेतलेला होता. अगदी फॅन्ड्रीचा काळ होता. प्रचलित नव्हता सिनेमा. नागराज हे नावसुद्धा अजून इंडस्ट्रीमध्ये माहीत झालेलं नव्हतं. त्यावेळेसचं ते इंटरव्ह्यूच्या नोट्स आहेत. वास्तवात जगलेला, भोगलेला आणि जपलेला दिग्दर्शक असं मी त्याचं टायटल दिलं होतं. हे सगळ्या शॉर्ट नोट्स आहेत. इथं बघू शकता तुम्ही, तारीखसुद्धा स्पष्ट दिलेली आहे. 23 नोव्हेंबर 2013 दुपारी 12 वाजता मी हा इंटरव्ह्यू घेतला होता. त्यानंतर अमृता सुभाषसाठी सुद्धा काही प्रश्न मी तयार केले होते. तिचाही एक इंटरव्ह्यू घेतला होता. काही फॉरेन फिल्म्स ज्या कॉम्पिटिशन कॅटेगरीमध्ये असायच्या त्याबद्दलसुद्धा मी लिहिलेलं होतं. संहिता नावाची एक फिल्म होती, ज्यावेळेस ते सुमित्रा भावे यांचा पण इंटरव्ह्यू घेतला होता. त्यांची प्रेस कॉन्फरन्सच्या नोट्स इथं दिसत आहेत. मोहन आगाश यांनाही बऱ्यापैकी मी त्यावेळेस बोलतं केलं होतं. तर जे काही आर्ट सिनेमांची काही दशा व्हायची थिएटरमध्ये, बॉक्स ऑफिसला ज्यावेळेस ते लागायचे, फेस्टिवलला तर गर्दी होते, पण इतर वेळेस मात्र अशा सिनेमांना कोणी बघत नाही. ती सगळी खदखद त्यांनी बोलवून दाखवली होती. त्याच वेळेस एक त्यांचं कॉन्ट्रोवर्शियल स्टेटमेंटसुद्धा आलं होतं. लय भारी नावाचा सिनेमा आला होता. लय भारी ह्या रस्त्यावरची भेळ आहे आणि आमचा सिनेमा म्हणजे हॉटेलमध्ये व्यवस्थित येऊन स्वादिष्ट जेवण जेवण्यासारखं आहे, असं एक धक्कादायकच विधान त्यांनी केलं होतं. कुठल्याही सिनेमामध्ये भेद असणं वेगळी गोष्ट आहे, पण अगदीच तुम्ही तुलना करताना फास्ट फूड, स्ट्रीट फूड आणि आमचं क्लासी अशाबद्दल ह्याच्यात थोडंसं ते मलाही पटलेलं नव्हतं. पण अर्थात तो एक संदर्भ ह्या इंटरव्ह्यूच्या मागे आहे. सादिक अबेदी नावाच्या एका दिग्दर्शकासाठी पण संबंधित नोट्स आहेत. त्याचा इंटरव्ह्यू घेतला होता. मराठी सिनेमा त्यावेळेस दुनियादारीचा विषय होता प्रचलित. तर दुनियादारीचं सक्सेस ऑलरेडी होऊन गेलं होतं, पण तरी त्याच्यासाठी खास मराठी सिनेमा रिप्रेझेंट करायसाठी इफीमध्ये संजय जाधव असतील, स्वप्नील जोशी असेल, अंकुश चौधरी असतील, फिल्मचे फायनान्सर, निर्माते नानूभाऊ, हे सगळे तिथं प्रेझेंट होते. ह्याच्यात नानूभाऊचा एक ॲटिट्यूड फारच वेगळ्या लेवलला जाऊन पोहोचला होता दुनियादारीच्या यशानंतर. ते अगदीच कुठल्याही पॅरलल सिनेमाला, मराठीतल्या किंवा विषयाला वाहिलेल्या एखाद्या सिनेमाला अगदीच पाण्यात बघत होते आणि जे काही आहे ते सगळं कमर्शियलच सिनेमा आहे, दुसरा सिनेमा करून फायदाही नाही आणि तो मला करण्यात इंटरेस्टही नाही, असं थोडंसं एक त्यांचं एक अहंकाराने भरलेला तो त्यांचा इंटरव्ह्यू मला चांगला आठवतो. त्यानंतर त्या पद्धतीचा जो काही इव्हेंट झाला होता त्याचे सगळे अवॉर्ड्स विनर्सची लिस्ट आहे. आणि नंतर पूर्ण जो 44व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा जो काही सांगता समारोह होता त्यानिमित्तानं सुद्धा मी बातमी केली होती. त्याच्याही ह्या नोट्स मला दिसत आहेत. आणि पुढचं पान खरं तर खूप इंटरेस्टिंग आहे. लातूरला परतल्यावर मी आपल्या डॉक्टर की पेशामध्ये परत स्वतःला गाडून घेतलं आणि ॲनेमियाचे नोट्स तुम्हाला इथून पुढं बघायला भेटत आहेत. इंटरेस्टिंग वाटतं आता हे सगळं अनुभव घेताना परत एकदा.